नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹15.85 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -22.11% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे ₹2.81,000 करोड म्हणजे जवळपास 3,000 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, इझी ट्रिप प्लॅनर्स टँक्स 10% आफ्टर को-फाउंडर निशांत पिट्टी लाईकली ऑफलोड्स ₹53 करोड स्टेक. तर मित्रांनो, इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेडच्या को-फाउंडर निशांत पिट्टीने 53 करोड रुपयाची आपली हिस्सेदारी विकली आहे अशी शक्यता आहे. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 6.98% म्हणजे जवळपास 7%चा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹448.80 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 13.61%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे ₹1.48 लाख करोड म्हणजे जवळपास 1.5 लाख करोड रुपयांचा. तर मित्रांनो, ही अपडेट आहे 30 डिसेंबर म्हणजे कालची, मार्केट बंद झाल्यानंतरची. तर मित्रांनो, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी PFC कन्सल्टिंग लिमिटेडने आपली होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे आणि तिचे नाव आहे फतेहगड 2 अँड बार्मर 1 PS ट्रान्समिशन लिमिटेड. चला आता बोलूया अडानी विल्मर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹308.45 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -15.95%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 40,000 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, अडानी विल्मर लिमिटेड शेअर स्लाइड 7% ॲज अडानी एंटरप्राइजेस अनाउन्सेस एक्झिट फ्रॉम विल्मर जॉईंट व्हेंचर इन $2 बिलियन डील. तर मित्रांनो, काल ऑफिशियल ही अपडेट आली होती की अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड अडानी विल्मर लिमिटेडमध्ये आपली जेवढी पण हिस्सेदारी आहे ते विकत आहे. म्हणजे अडानी विल्मर लिमिटेडमधून अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड कम्प्लिटली एक्झिट होत आहे आणि ही डील होत आहे $2 बिलियन म्हणजे जवळपास 17,000 करोड रुपयांची. आणि मित्रांनो, या पैसेचा उपयोग अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड कुठे कुठे करणार आहे हे पण आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला अडानी विल्मर लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 6.17% म्हणजे जवळपास 6.25%चा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया RVNL बद्दल म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे ₹422.70 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 132.25%चे जबरदस्त रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 88,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड शेअर सर्ज 8% ऑन बॅगिंग 2 प्रोजेक्ट्स वर्थ ₹541 करोड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला 2 ऑर्डर मिळाले आहे. पहिला ऑर्डर मिळाला आहे
सेंट्रल रेल्वेकडून 137 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, मी तुम्हाला काल सांगितले होते की कोणत्याही कंपनीला ऑर्डर मिळो त्यांच्या 2 इम्पॉर्टंट गोष्टी बघायच्या असते. एक म्हणजे किती रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ऑर्डर त्या कंपनीला किती टाईममध्ये कंप्लीट करायचा आहे. तर मित्रांनो, RVNLला या ऑर्डरला 24 महिने म्हणजे 2 वर्षांमध्ये कंप्लीट करायचा आहे. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला दुसरा ऑर्डर मिळाला आहे ईस्ट कोस्ट रेल्वेकडून 404 कोटी रुपयांचा. आणि हा ऑर्डर रेल विकास निगम लिमिटेड म्हणजे RVNLला 30 महिने म्हणजे 2.5 वर्षात पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 3.5% जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, रेल विकास निगम लिमिटेडमध्ये 3.5%चा अप्पर सर्किट लागणे मजाकची गोष्ट नाही आहे मित्रांनो. कारण रेल विकास निगम लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 90,000 करोड रुपयांचा आहे. चला आता बोलूया डिफेन्स सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 2,225.90 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 94.42%चे जबरदस्त रिटर्न बनवून दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 90,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विन्स ऑर्डर ऑफ ₹1,990 करोड फ्रॉम मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. तर मित्रांनो, मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून 1,990 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 4,106 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 7.74%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 15 लाख करोड रुपयांचा. आणि मित्रांनो, TCSचा रेव्हेन्यू Q2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला होता. तसेच बोलूया याच्या नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, याचा जो नेट प्रॉफिट आहे तो Q2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर वाढला होता आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला होता. तुम्ही इथे बघू शकता, Q1 मध्ये TCSचा नेट प्रॉफिट होता 12,105 रुपये आणि Q2 मध्ये तो पढून आला होता 11,955 कोटी रुपये. मित्रांनो, TCSचा Q3 मध्ये रिझल्ट कसा येणार आहे हे आपल्याला 9 जानेवारी 2025ला पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, त्याचसोबत TCS 9 जानेवारी 2025ला इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकतो. आणि मित्रांनो, TCSने इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 17 जानेवारी 2025. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ एंड करायच्या पहिले मी तुम्हाला सांगत आहे की मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. माझ्याकडून काही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.